हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर शेपूची भाजी म्हटलं तर बरेच जण नाक मुरडतात. काहींना तर आवडत नाही आणि ज्यांना आवडते तर ते सुद्धा नको म्हणतात. का तर खाल्ल्यानंतर ढेकर येतात, ॲसिडिटी होते. तर तुम्ही अशा पद्धतीने जर ही शेपूची भाजी बनवली ना तर अजिबात ढेकर येणार नाही, ॲसिडिटी होणार नाही आणि एवढी टेस्टी आणि रुचकर लागेल. तर एक सोडून 2 चपात्या खाल बघा तुम्ही. आणि अगदी लहान मुलांना अशा पद्धतीने बनवून दिले ना तुम्ही, तरी ते लहान मुलं बघा टिफिन फिनिश करून येतील चुटकीत. तर बरेच जण शेपूची भाजी बनवतात, पण आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने शेअर करते. मार्केटमधून आणतानाच अशी हिरवीगार गावठी आणि फुटीची शेपूची भाजी आणायची आहे. आता ही भाजी 2 प्रकारे भेटते बघा. एक मोठी लांब लांब असते आणि एक एकदम अशी दिसायला छोटी जुडी दिसते आणि फुटीची असते आणि विशेष म्हणजे अशी काळीभोर एकदम हिरवीगार दिसते. तर आणतानाच अशी हिरवीगार आणायची आहे. तर तिला खूप छान चव येते भाजीला आणि खायला पण ती खूप चविष्ट रुचकर लागते. तर आता तुम्हाला माहीतच असेल, कदाचित काहींना माहीत पण नाही आहे की भाजी 2 प्रकारची भेटते. तर बघा फ्रेंड्स, आता ही भाजी आणली आणि क्लीन केली, निवडली आणि त्यानंतर ती पाण्याने स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुतली. पाण्याने धुतल्यानंतर त्यावर काही कचरा वगैरे, औषधं किंवा काही पावडर वगैरे मारली जाते शेतामध्ये, त्यामुळे ती स्वच्छ धुवून काढायची आणि त्यानंतर मग ती पूर्ण निथळल्यानंतर कापायला घ्यायची आहे. आणि भाजी कधी पण पालेभाज्या स्वच्छ धुवूनच कापायच्यात. काहीजण काय करतात, पहिले चिरून घेतात आणि नंतर धुतात. तर हे साफ चुकीचं आहे, कारण चिरून जर तुम्ही धुतली ना भाजी, तर तिचं सगळं जीवनसत्व निघून जातं, हिरवं पाणी, आणि आपल्या शरीराला कसलेच जीवनसत्व भेटत नाहीत, काहीच भेटत नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा भाजी धुवायची आणि नंतर चिरायची. आता चिरल्यानंतर बघा, इथे मी एक कढई तापायला ठेवली. कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचं. तर कमी जास्त करू शकता. तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि त्यामध्ये बघा अर्धा चमचा जिरी टाकायची, अर्धा चमचा मोहरी टाकायची. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर छान फोडणी बसते आणि त्यानंतर बारीक चिरलेले 2 कांदे टाकायचे आहे, त्यामध्ये बारीक कट करून टाकायचा आहे. त्यानंतर कांदासुद्धा सोनेरी रंग होईपर्यंत छान परतायचा आहे, तेल सुटेपर्यंत. कुठल्याही भाजीला फोडणी देताना ज्या वेळेला आपण कांदा तेलामध्ये परतून घेतो, त्यावेळेला तो तेल सुटेपर्यंत अगदी सोनेरी रंग येईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीची चव दुप्पट वाढते बघा. आता त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण वाटून टाकलेला आहे 1 ते 1.5 चमचा. तर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर आता इथे मी हिरवी मिरची वाटून टाकली, म्हणजे चव खूप छान येते भाजीला. आणि त्यामध्ये कलरसाठी थोडीशी हळद टाकलेली आहे, अगदी चिमूटभर हळद टाकायची. त्यानंतर पुन्हा उलटणीने हलवायचं. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. तर आता तुम्ही बघताय बघा, कांद्याचा पूर्णपणे कलर चेंज होत आलेला आहे. तर शेपूच्या भाजीमध्ये कांदा टाकल्याने बघा अजिबात ढेकर, ॲसिडिटी होत नाही आणि चवीला एवढी छान लागते ना ही भाजी. एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. आणि विशेष म्हणजे बघा, लहान मुलं खूप आवडीने खातील, एवढी छान लागते ही. आता त्यानंतर बघा, चिरलेली भाजी त्यामध्ये टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं एकसारखं. आणि भाजी अशी हिरवीगार मार्केटमधून आणली ना फ्रेश, तर जीवनसत्व पण आपल्याला मिळतं. आणि पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. आठवड्यातून 2 ते 3 वेळा पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, हिरव्या पालेभाज्या. त्याने खूप आपल्याला जीवनसत्व भेटतं शरीराला. स्किन पण आपली छान टवटवीत तजेलदार राहते. आणि त्याचबरोबर बघा, मूग डाळ इथे मी पाण्यात 1-2 मिनटं भिजायला ठेवलेली. आता ती स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकायची आहे. तुम्ही मूग डाळीऐवजी चणा डाळसुद्धा वापरू शकता इथे. तर माझ्या मते मूग डाळीने चव खूप छान लागते भाजीला. तर एकदा तुम्ही मूग डाळ घालून बघा, खूप छान लागते. तर आता इथे मूग डाळ टाकल्यानंतर बघा, पुन्हा मिक्स करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, अधूनमधून हलवायचं आहे आणि व्यवस्थित सगळं एकसारखं मिक्स केली ना, तर मग डाळ पण व्यवस्थित शिजली जाते आणि भाजी पण. आता चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर पुन्हा हलवून घ्यायची आहे भाजी. आणि मीठ हे बेतानेच टाकायचे, कारण बऱ्याच वेळेला काय होतं की मीठ आपण पहिल्यांदाच टाकतो आणि भाजी शिजल्यानंतर कमी होते. तर मेथीची, शेपूची भाजी शिजल्यानंतर अगदी कमी होते, पालकची. त्यामुळे मीठ बेतानेच टाकायचं आहे. तर अंदाजे टाकायचं थोडंसं आणि त्यानंतर व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हवं तर तुम्ही 1-2 मिनटं त्यावर झाकणसुद्धा ठेवू शकता. वाफेवर ही भाजी शिजवायची.
किंवा भाजी शिजल्यानंतर बघा थोडी अशी कोरडी आणि एकदम ड्राय होते, तर मग थोडी ओलसर हवी असेल तर तुम्ही झाकणात थोडंसं पाणी ठेवलं तर भाजी अगदी छान ओलसर चमचमीत अशी ही भाजी तयार होते. नक्की या पद्धतीने करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझे तुम्हाला असे छान छान रेसिपी पाहायला मिळतील, रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर अशा पद्धतीने ही भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि शिजत आल्यानंतर आहे ना, सर्वात शेवटी दाण्याचा कूट टाकायचा, थोडा जाडसर टाकायचा. मेथीच्या किंवा शेपूच्या भाजीला थोडासा जाडसर दाण्याचा कूट टाकला ना तर भाजीची चव दुप्पट वाढते आणि तुम्ही असं बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता, एवढी छान टेस्टी लागते, किंवा चपातीसोबतसुद्धा सर्व करू शकता. आता कूट टाकल्यानंतर पुन्हा एकदा हलवायचे. भाजी शिजत आलेली आहे. मी 1-2 मिनटात गॅस ऑफ करणार आहे. तर अशी छान ही चमचमीत भाजी तयार होते. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला पण समजेल की तुम्ही कशी बनवताय. तर आता भाजी शिजलेली आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा झाकण काढून दाखवते. तर बघा वाफेवर छान शिजलेली आहे. मी थोडंसं पाणी टाकलं होतं, पाणी पण झाकणातलं आटलेलं आहे आणि ओलसर अशी छान भाजी झालेली आहे चमचमीत. तर चपातीसोबत एक नंबर लागते. नक्की लहान मुलांनासुद्धा टिफिनला तुम्ही देऊ शकता, एवढी छान ही रुचकर भाजी लागते. तर ही टिफिन रेसिपी आहे आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.